हॅलो सगळ्यांना. तर सगळ्यांना हा एक प्रश्न असेल की सौंदर्या, काल तू काहीच व्हिडिओ टाकली नाहीस, वुमन्स वुमन्स करतेस पण वुमन्स डे साठी काहीच टाकली नाहीस. आय फील एव्हरी डे इज वुमन्स डे. एव्हरी सिंगल डे यू शुड रिस्पेक्ट वुमन आणि एव्हरी सिंगल डे वुमन शुड बी स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट अँड कॉन्फिडेंट. मी नेहमी बिलीव्ह करते की देर इज नथिंग विच वुमन कान डू. एक गोष्ट आहे, कितीही तुम्ही इक्वॅलिटी करा, बट कुठंतरी वुमन्सचा वर्क जास्त असतो. घर सांभाळण्यापासून एव्हरीथिंग वॉट एव्हर दे डू, इट्स लॉट ऑफ एफर्ट. आणि आता तर महिला फक्त सीमित राहिले नाही आहेत किचन पर्यंत. घर सांभाळून सगळं करून ते आता जॉबलाही जातात. सो डेफिनेटली जास्त कष्ट महिला घेतात, हे लोक मानणार नाहीत, बट हे फॅक्ट आहे, ट्रूथ आहे. बट ही ऑपॉर्च्युनिटी ज्याला मी खूप जास्त प्रमोट करत असते किंवा सारखं सारखं सांगत असते, त्याचा रिझन काय आहे माहितीये? आय रिअली फील व्हॉट वुमन्स गो थ्रू. तर फॉर एक्झाम्पल, आपल्याला इंडिपेंडेंट व्हायचंय, त्यासाठी जॉब तर करावं लागेल, राईट? सगळ्याजण स्वतः मी करायचे. बट एक पॉइंट येतो तेव्हा तुम्ही एक्झॉस्ट होता. फॅमिली सांभाळू का स्वतःसाठी मी काहीतरी करू, या सगळ्यात ना सगळंच काही राहून जातं. ना फॅमिली नीट बघता येतं, ना घर नीट बघता येतं, ना स्वतःसाठी काय करता येतं. तेव्हा जो तुमचा ब्रेकडाऊन होतो ना, त्या ब्रेकडाऊनला कोणीही थांबवू शकत नाही. लाईक तो फिलिंग इज वर्स. पण हा जो प्लॅटफॉर्म आहे, मला असं वाटतं हे सगळ्यांसाठी आहे. नॉट ओनली फॉर वुमन, मेन्स, वुमन, सगळ्यांसाठी. बट इट इज स्पेशली मोर युजफुल फॉर वुमन, बिकॉज वुमन्स ना 9-9 तास कुठंतरी जाऊन काम करणं इज व्हेरी डिफिकल्ट. ऍट द सेम टाइम घर सांभाळून, मुलं सांभाळून अँड एव्हरीथिंग सांभाळून. तर इथं हे प्लॅटफॉर्म त्यांना कामी येतं, जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या फ्री टाइम मध्ये थोडासा एफर्ट्स घातला तर, थोड्याशा नवीन स्किल्स शिकला तर खूप चांगले पैसे कमवू शकता. स्वतःसाठी, फॅमिलीसाठी वेळ काढून, त्यांच्यासाठीही वेळ काढून तुम्ही इथं काम करून पैसे कमवू शकता. दॅट इज द प्लस पॉइंट. आणि ह्या एका पॉइंट साठी तर महिला खरंच ह्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करायला पाहिजे. सो दॅट्स इट. आय फील दिस इज इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक त्या महिलांनी मला कमेंट करा, येस टाईप करा. मी स्वतः तुम्हाला गाईड करेन तुम्ही हे कसं करू शकता. डोंट वेस्ट युअर टाइम, डू एनरोल अँड स्टार्ट युअर जर्नी.